ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्येही आंदोलन करण्यात आलं। कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली। महायुती सरकारविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक पाहायला मिळाली। आज राज्यभरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन केलं जाते आणि आपण जर बघितलं तर नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ हे आंदोलन होतंय। खरं तर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांचा राजीनाम्याची जी मागणी आहे ती यावेळी केली जाते। आपल्यासोबत काही पदाधिकारी भाऊ काय मागणी करतात? या महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळात बसलेले मंत्री आहे एक ना अनेक सर्वच वाचाळवीर या ठिकाणी भरलेले आहे आणि अनेक भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा होऊन सुद्धा त्यांना मंत्री म्हणून ठेवण्यात आले। तात्काळ या लोकांचे राजीनामे झाले पाहिजे। या महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का नाही ही अशी परिस्थिती झाली। नाशिकमध्ये अनेक गुन्हेगारी अनेक मर्डर्स होत आहे, अनेक ठिकाणी लोकांच्या घरी चोऱ्या होत असतील, अनेक म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे का नाही असे प्रश्नचिन्ह महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभं राहिलं। या महाराष्ट्राच्या विधान भवन असेल, विधान परिषद असेल, यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे प्रश्न मांडायला पाहिजे ते प्रश्न कोणीही मांडत नाहीये। एकमेकावर चिखलफेक करताय, एकमेकाचे कपडे काढण्याचं काम फक्त हे सरकार करतंय आणि याचा धिक्कार हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, महाविकास आघाडी असेल आणि तमाम महाराष्ट्राची जनता करते। सरकारच्या विरोधात ठाकरे गट आता कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।